नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी इतिहास विषयातील धडा क्रमांक 4 वैद्यकीय संस्कृती सविस्तर समजून घेणार आहोत. हा धडा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर वैद्यकीय संस्कृती म्हणजे काय? तर वैद्यकीय संस्कृती म्हणजे वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. वेदावर आधारित जी संस्कृती विकसित झाली तिला वैद्यकीय संस्कृती असे म्हणतात. भारतीय संस्कृतीचा पाया वैद्यकीय संस्कृतीत आहे. वेदाची रचना संस्कृत भाषेत झाली असून ते जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ मानले जातात. 4 वेद. वैद्यकीय साहित्यामध्ये 4 वेद आहेत. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. यात विविध देवतांची स्तुती करणारी स्तुती आहेत. त्या काळातील समाज, निसर्ग, धर्म आणि लोकजीवनाची यातून माहिती मिळते. दुसरा यजुर्वेद. यजुर्वेदात यज्ञ कसे करावेत, त्यासाठी कोणते मंत्र म्हणावेत आणि धार्मिक विधी कसे पार पाडावेत याची माहिती दिली आहे. तिसरा सामवेद. सामवेदात मंत्राचे गायन करण्याची पद्धत सांगितली आहे. त्यामुळे भारतीय संगीताचा उगम सामवेदात झाला आहे. अथर्ववेद. अथर्ववेदात आरोग्य, औषधे, रोग, शेती, गृहजीवन आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा समावेश आहे. वैद्यकीय वाङ्मय. वेदाव्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे ग्रंथ लिहिले गेले. ब्राह्मण ग्रंथ. ब्राह्मण ग्रंथामध्ये यज्ञाचे नियम, विधी आणि त्यांचे महत्त्व सांगितले आहे. आरण्यके. आरण्यक ग्रंथामध्ये चिंतन, ध्यान आणि आध्यात्मिक जीवनावर भर दिला आहे. उपनिषदे. उपनिषदामध्ये आत्मा, धर्मात्मा, सत्य, ज्ञान आणि जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. म्हणून उपनिषद भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानला जातो. कुटुंब व्यवस्था. वैदिक काळात संयुक्त कुटुंब पद्धती प्रचलित होती. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती कुटुंब प्रमुख असे. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहत असे आणि एकमेकांना मदत करत. स्त्रियांना त्या काळात शिक्षणाचा अधिकार होता. काही स्त्रियांना विदुषी म्हणून प्रसिद्ध होत्या. मुलींबरोबर मुलांनाही शिक्षण दिले जात होते. आर्थिक जीवन. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. याशिवाय पशुपालन, हस्तकला, धातुकाम, विणकाम आणि व्यापारही केला जात असे. वस्तूंची देवाणघेवाण करून व्यापार केला जात होता. सामाजिक जीवन. समाजात परस्पर सहकार्याची भावना होती. शिक्षणाला मोठे महत्त्व दिले जात होते. गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात असे. विद्यार्थी गुरूच्या आश्रमात राहून शिक्षण घेत असे. धर्मकल्पना. वैदिकीय लोक निसर्ग शक्तींची पूजा करत. अग्नी, इंद्र, सूर्य आणि वायू, जल देव मानले जात असे. यज्ञाला धार्मिक जीवनात विशेष महत्त्व होते. ग्रामव्यवस्था. गाव हा समाजाचा महत्त्वाचा भाग होता. गावाचा कारभार ग्रामीण पाहत असे. शेती आणि सुरक्षा आणि इतर कामांमध्ये गावातील लोक एकमेकांना मदत करत. परीक्षेच्या साठी महत्त्वाचे मुद्दे. वैद्यकीय संस्कृती म्हणजे काय? 4 वेदांची नावे व त्यांचे कार्य. ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदांचा अर्थ. वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था. गुरुकुल शिक्षण पद्धती. आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवन. ग्रामव्यवस्था. मित्रांनो, आज आपण वैद्यकीय संस्कृती हा धडा सविस्तर समजून घेतला. हा धडा नीट अभ्यासला तर परीक्षेत चांगले गुण मिळवणे सोपे जाईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच
बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील शैक्षणिक व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये.